योगिता स्वागत करते तुमचं माझ्या चॅनलवरती। आजचा दिवस तुम्हाला शुभ जावो, तुमच्या मनातील सर्व इच्छा पूर्ण हो हीच स्वामीचरणी प्रार्थना। तर आज आहे ना आपण शेवया ज्या आहे त्या कशा करायच्या तो व्हिडिओ शेअर करणार आहे। व्हिडिओ स्किप न करता पूर्ण बघा। चला तर मग आता उन्हाळ्या वाळवणाचा पदार्थामधला मेन पदार्थ म्हणजे शेवया। शेवया तर सर्वांनाच आवडतात आणि आम्हाला पण आवडतं बरं का। तर इथे ना जो शेवया आहे त्याच्यासाठी पिठी करायची होती। तर आपण जे म्हणजे आपण पोळ्या जे करतो ना त्यातली पण पिठी चालते। आपण जे कपडा आहे ते कपड्याने चाळून घ्यायचे असते। तर पण आहे ना इथे मी जो आहे ते गव्हाला पाणी लावून मग त्याचं जे पिठी आहे ती काढली होती आणि याचा रवा पण छान निघतो बरं का। पण त्याचे गहू पण वेगळेच असतात रवा काढण्यासाठी। तर इथं गहू म्हणजे काय गरा जो आहे तो काय आपल्याला ओळखता येत नाही, तर त्याच्यामुळे आपण फक्त पिठी घेतली आणि रवा विकत घेतला होता। तर माझ्या पद्धतीने मी कसं केलं ते तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करते। तर इथे ना आता जे गहू आहे ते दळून घेत आहे। तर म्हणजे जसं आपण डाळपट्टीसाठी दळण दळतो ना त्याच पद्धतीने हे दळण दळायचं असतं। तर बघा आता शेवटी आता गिरणीमध्ये टाकून घेतलं होतं आणि थोडंसंच राहिलं होतं। तर कमी याच्यावरती चालतं कारण ते भरडा टाईप करायचं असतं। तर बघा इथं दळण दळून झालेलं आहे आणि एका जे टप आहे टपामध्ये थंड करायला ठेवलं थोडंसं कारण ते गरम होतं जास्त आणि थंड झाल्यानंतर इथं ना जे पातेलं आहे म्हणजेच आपलं जे टोकरी आहे तिला जी साडीचा कपडा आहे तो बांधून घ्यायचा आणि बघा असं छान असा रवा वरती निघतो आणि पिठी खाली येते। जसं आपण मांड्यासाठी चाळतो ना त्याच पद्धतीने इथं चाळायचं असतं। तर आता मी हे सर्व जे आहे ते चाळून घेते। सायंकाळच्या वेळेस चाळायला बसले होते। तर पसारा इग्नोर करा आणि अवतार पण इग्नोर करा बरं का। तर इथं छान असं पूर्ण जी पिठी आहे ती व्यवस्थित अशी चाळून घेतली आणि इथं जो रवा आहे ना तो बघा तुम्हाला दिसत असेल म्हणजे जसं ठोसर जे आहे ते आपण दळून घेतलं होतं। तर एवढी अशी आपली इथं जी पिठी आहे ती निघलेली आहे। तर आता आपण आहे ना डायरेक्ट जिथं आपल्याला शेवया करायच्या आहेत तिथं गेलो होतो। तर त्यांनी ना इथं 1 किलो पिठी आणि 2 किलो रवा घेतला होता। म्हणजे 3 किलोच्या ज्या शेवया आहेत त्या इथं झाल्या होत्या। तर बघा इथं आहे ना फॅन चालू होतं तर त्याच्यामुळं इथं थोडंसं फक्त मीठ टाकलं, बाकी दुसरं काहीही केलेलं नाही आहे। तर अशा इथं छान अशा आपल्या शेवया रेडी झालेल्या आहे। तर इथे ना मॅगीच्या पण शेवया करून भेटतात। तर आता मी जर केल्या तर नेक्स्ट टाईमची व्हिडिओ नक्की तुमच्याशी मी शेअर करेन। आता पूर्ण शेवया करून झाल्या होत्या आणि अशा छान अशा सुकट ठेवलेल्या होत्या। त्या साईडला ज्या दिसत आहे ना त्या मॅगीच्या शेवया आहे आणि खरंच अप्रतिम अशा शेवया लागतात बरं का। जे मॅगी जशी आपण मॅगी आणतो ना बाजारातून त्याच पद्धतीने आहे। तर इथे आहे ना मी टप वगैरे काही नेला नव्हता तर पिशवीतच छान अशा ज्या शेवया सुकल्यानंतर थोड्याशा भरून घेतल्या आणि घरी आल्यानंतर थोड्याशा वाळत ठेवल्या। तर थोड्याशा आधी सावलीत ठेवायच्या नंतर उन्हात ठेवायच्या। तर आता शेवया करण्याची याची सर्वांची वेगवेगळी पद्धत असते। तर इथं आहे ना तुम्ही खिरी टाईप पण करू शकतात, पण आमच्या मुलींना काय त्या खिरी टाईप आवडत नाही। तर इथं मी पातेल्यामध्ये पाणी ओतून घेतलं। पाण्यामध्ये ना थोडंसं तेल टाकायचं आहे, तुमच्या पद्धतीने तुम्हाला तूप असलं तर तूपही टाका। चवीनुसार थोडंसं मीठ टाकायचं आहे आता कारण करायच्या वेळेस आपण मीठ टाकलेलंच असतं। तर त्याच्यामुळं प्रमाण जरासं मापातच ठेवायचं। इथं हाताने मी थोडंसं तेल टाकलं होतं। इथे एका बाउलमध्ये शेवया घेतलेल्या आहे आणि आता पाण्याला उकळी आल्यानंतर आहे ना गार पाणी टाकलं ना तर त्याचा जो आहे तो गटका झाल्यासारखं होतं। तर त्याच्यामुळे पाण्याला थोडीशी उकळी येऊन द्यायची आहे आणि त्याच्यामध्ये ठेवायचं आहे। 5 ते 10 मिनटं थोडंसं शिजवून द्यायचं आहे। 5 ते 10 मिनटं शिजवून दिल्यानंतर चाळणीमध्ये जे आहे ते शेवया काढून घ्यायच्या आहे आणि मस्त अशा आपल्या दुधासोबत खायच्या आहे। तर तुम्हाला तुपात आणि या शेवया जर आहे ना तुम्ही ना तुपामध्ये थोड्याशा भाजून घेतल्या आणि त्या आपण खीर जशी करतो ना त्या पद्धतीने जर केल्या दूध टाकून शिजवून घेतलं तर खरंच खूप छान लागतात। पण आता मुलींना अशाच आवडतात तर त्याच्यामुळे मी अशी पद्धत करते आहे। तुम्ही म्हणत असाल असं ही कोणती पद्धत? तर तुमच्याकडं कशा पद्धतीने करतात तेही मला नक्की सांगा। तर बघा छान अशा आता इथे शेवया आहे ना शिजून झाल्या त्या गाळणीमध्ये मस्त असं आहे ना गाळून घेतलं। ते जे पाणी निघतं ना ते पण तुम्ही सूप म्हणून पिऊ शकता, खूप छान लागतं ते पण। तर इथं बघा आता आहे ना शेवया आपल्या झाल्या होत्या आणि त्याच्यात थोडंसं कुठं ते मॅगीचं पण एखादा 2 जे शेवयाचं ते आलं होतं। तर बघा इथं मी डिशमध्ये मस्त अशा जो भात आहे तो घेतलेला आहे आणि मस्त दूध टाकलेलं आहे, वरतून साखर टाकायची। चला बाय.